नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना संदर्भातील 29 जून 2026 पर्यंतच्या ज्या सर्वात ताज्या आणि अधिकृत अपडेट्स आलेले आहेत त्या जाणून घेणार आहोत। 2 लाख रुपयांची कर्जमाफी नक्की कधी मिळणार, पहिल्या टप्प्यात कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ नक्की मिळणार आहे, बँकांनी याद्या ज्या आहेत त्या पाठवलेल्या आहेत का, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना नक्की काय लाभ मिळणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। ओके, म्हणून शेतकरी मंडळींनो हा व्हिडिओ जो आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। ओके, आता जी पहिली अपडेट आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं तर 29 जून 2026 पर्यंत पात्र थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या ज्या आहेत त्या विविध बँकांकडून शासनाकडे अपलोड करण्याची प्रक्रिया सध्या खूप जास्त वेगात सुरू आहे। सहकारी बँका असतील, राष्ट्रीयकृत बँका आणि खाजगी बँकांकडून पात्र लाभार्थ्यांची माहिती जी आहे ती शासनाकडे पाठवली जात आहे। ओके, आता जी दुसरी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर पहिल्या टप्प्यात पात्र थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जमा करण्याची प्रक्रिया सध्या सुरू होणार आहे। बँकांकडून माहिती पूर्ण झाल्यानंतर लाभाची रक्कम जी आहे ती थेट संबंधित कर्ज खात्यात समायोजित केली जाणार आहे। ओके, म्हणजेच की बँकांच्या माहितीनुसार पुढील 8 ते 10 दिवसात पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जी कर्जमाफीची रक्कम जमा होईल, ओके, अशी गॅरंटी त्यांनी दिलेली आहे। ओके, आणि ती जमा होण्याची जी प्रक्रिया आहे ती सध्या सुरू होऊ शकते 8-10 दिवसामध्ये। ओके, नक्कीच यावर जर काही अपडेट आलीच अजून मी नक्कीच तुम्हाला नवीन व्हिडिओ बनवून सांगेन। ओके, आता एक माहिती आहे मोठी ती म्हणजे की 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेले अल्प मुदतीचे पीक कर्ज आणि 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेली जी कर्जे आहेत या योजनेसाठी ते शेतकरी मंडळी पात्र आहेत। ओके, शासनाने निश्चित केलेले निकष सध्या पूर्वीप्रमाणेच लागू आहेत। ओके, तसेच आता नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती आहे। राज्य सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात प्रोत्साहनपर लाभ देण्याची भूमिका सुद्धा स्पष्ट केलेली आहे आणि याबाबतची जी पुढील अंमलबजावणी आहे कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यानंतर केली जाणार आहे। ओके, तसेच आता जी पुढची अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर राज्य सरकारने या कर्जमाफी योजनेसाठी मोठी आर्थिक तरतूद केलेली आहे। यामुळे पात्र लाभार्थ्यांना टप्प्याटप्प्याने लाभ देण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरूच राहणार आहे। ओके, आता ज्या सूचना आहेत त्याबद्दल सांगायचं झालं तर जर तुमचे पीक कर्ज थकीत असेल शेतकरी मंडळींनो तर संबंधित बँकेत जाऊन तुमची माहिती, कर्ज खाते आणि बाकीची आवश्यक कागदपत्रे तुमची ती योग्य आहेत का हे एकदा तुम्ही नक्की तपासून घ्या। यामुळे पुढील प्रक्रियेत तुम्हालाच अडचणी कोणत्याही येणार नाहीत। आता आणखीन एक महत्त्वाची अपडेट म्हणजे कर्जमाफीच्या निकषांमध्ये बदल करण्याबाबत चर्चा सुरू असली तरी 29 जून 2026 पर्यंत शासनाकडून कोणताही नवीन अधिकृत नियम आणि निर्णय जो आहे तो जाहीर करण्यात आलेला नाही आहे। ओके, आता ज्या अपडेट होत्या आजच्या सगळ्या त्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत, म्हणजेच की पात्र थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या ज्या आहेत त्या शासनाकडे पाठवण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून पहिल्या टप्प्यात 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा करण्याची प्रक्रिया आता लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे 7 ते 8 दिवसामध्ये। ओके, योजनेबाबत पुढे कोणताही नवीन शासन निर्णय किंवा अधिकृत अपडेट नक्की आलाच तर सर्वात आधी मी तुम्हाला माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करेल। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या इतर शेतकरी बांधवांना हा जो व्हिडिओ आहे तो नक्की शेअर करा आणि अशा शेतकरी कर्जमाफी, नमो शेतकरी योजना, PM किसान, पीक विमा आणि महाराष्ट्र शासनाच्या ताज्या अपडेट मिळवण्यासाठी आपल्या या बडी नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।